हे बघ बायजी, हे बघा, बघ बायजी, आधी इथे पैसे होते, आता पैसे नाहीयेत. हे तेच पैसे आहेत जे शांभवी त्या राजनाथला देणार होती. नाहीतर हिच्याकडे एवढे पैसे कुठून आले ग? म्हणजे हिने चोरीच केली ना. शांभवी, तू पैसे चोरत होतीस? हा, म्हणजे कालचे पैसे चोरून सीताफेने ठेवलेस तू कपाटामध्ये, पण आज फसलीस. अगं, या घरची सून आहेस ना, आम्हाला लुटणार होतीस? नाही नाही भैयाजी, मी पैसे घेतले खरे, पण मी ते माझ्यासाठी नाही घेतले. मी ते राजनाथला द्यायला घेतले. नसते दिले तर त्याने. नाहीतर काय शांभवी, त्या राजनाथला तू ओळखत नाही असं दाखवत होतीस आणि त्याला तू पैसे दिलेस. हा, तुला सगळं सत्य माहित नाहीये. अनिकेतला सुद्धा सगळं खरं काय ते माहित नाहीये. ओ अच्छा, म्हणजे आम्हाला काहीच माहिती नाहीये. आम्ही जे काय बोलतोय ते सगळं खोटं आहे. राजनाथ तुझा नवरा आहे हे खोटं आहे. आता तुम्हा दोघांना बाहेर जे काही करताना बघितलं ते खोटं आहे. तू आधी सांगितलं होतंस की राजनाथ गेला, पण आता तो आम्हाला बाहेर दिसला, हेही खोटं आहे. त्याने तुझ्या विरोधातले सगळे पुरावे चोरले, तेही तुझ्या सांगण्यावरून, हेही खोटं आहे. तू या तिजोरीतले पैसे चोरले हेही खोटं आहे. आम्ही जे काही बघतोय बोलतोय सगळं खोटं आहे. फक्त तू जे काही बोलतोयस ना तेच खरं आहे. शांभवी, बरोबर ना? शांभवी, अगं एक गोष्ट तरी चुकीची ठरव ना. तुझ्यावर हे जे काही आरोप लागतायत ना, त्यातला एक आरोप, फक्त एक तरी आरोप खोटा सिद्ध करून दाखव. नाही करू शकणार तू, कारण तुझ्याकडे उत्तरच नाहीये द्यायला काही. मुळात आपला संसारच खोट्याच्या विश्वासावर उभा राहिला. शांभवी, तसं नाहीये साकेत. अजिबात जवळ येऊ नकोस शांभवी. प्लीज मला एक संधी दे ना. नाही मिळणार तुला संधी, कारण आतापर्यंत खोटं बोलत आली असतो माझ्याशी, खोटं वागत आली असतो माझ्याशी. सगळ्यांचा विश्वासघात केलायस तू शांभवी, आणि इथून पुढे तुझा एकही शब्द ऐकून घ्यायचा नाहीये मला. आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर जा, निघ. चल चल. नको नको करू साकेत, प्लीज माझं ऐक ना. साकेत, चल. साकेत थांब ना. मला चालती हो आत्ताच्या आत्ता घरातून. यापुढे एक क्षण थांबायचा नाहीस, कळलं? आत्ता या क्षणापासून तुझा आणि या घराचा संबंध संपला. एक मिनिट, हे काय झालंय साकेत? तू शांभवीला घराबाहेर काढतोस? कारण शांभवी खोटं वागलीये, खोटं बोललीये. सगळ्यात महत्वाचं, तो राजनाथ जिवंत आहे. आणि त्याला आम्ही सगळ्यांनी हिच्या सोबत आपल्या घरात बघितलंय. काय शांभवी, तू खोटं वागलीस? अरे, तो राजनाथ आपल्या घरात ड्रायव्हर म्हणून वावरत होता, आणि हे सगळं हिने आपल्यापासून लपून ठेवलं. आपण कोणीच ओळखू नाही शकलो त्याला. एवढंच नाही तर हिने माझ्या तिजोरीतून पैसे पण चोरले. आणि आज छवीने चोरी समोर आणली. याआधी हे किती वेळा झालं असेल याची आपण कल्पना पण नाही करू शकत. विश्वासच बसत नाहीये माझा तर. हा, शांभवी, तुला आम्ही काय समजलो आणि तू काय निघालीस? तो ड्रायव्हर राजनाथ होता.
बेबी मोरू, हिच्या खोलीत हिचं सगळं सामान खाली आणा. हिची एकही वस्तू मला या घरात नकोय. हो बोलले मी खोटं. बोलले सगळ्यांची खोटं. राजनाथ जिवंत आहे तरी मी तुमच्या सगळ्यांपासून लपवून ठेवलंय. पण बाहेरची माझं त्याच्याशी काही नातं नाही, त्याच्याशी काही संबंध नाहीये माझा. मला काय ऐकून घ्यायचं नाही शांभवी. बाहेरची असं नका ना बोलू प्लीज. माझ्या या सगळ्या माणसांवर खूप प्रेम आहे आणि असं असताना मी कसं सांगणार होते की माझा भूतकाळच माझा पाठलाग करतोय. शांभवी, भूतकाळ तुझा पाठलाग करत नाहीये. तू तुझा भूतकाळ सोबत घेऊन आमच्या सगळ्यांशी वाईट वागतेस. त्या राजनाथच्या मदतीने तू हे घर उद्ध्वस्त करतेस. बाहेरची नाही, असं नाहीये. मी गप्प बसले कारण माझी आई राजनाथच्या ताब्यात आहे. वा वा, आणखी एक खोटं, खोट्यावर खोटं बोलते ही. मला तर असं वाटायला लागलं नाही खोट्याची कुठली तरी मालिका सुरू व्हायची. नाही, मी खोटं नाही बोलत. आई शपथ घेऊन सांगते, राजनाथने माझ्या आईला किडनॅप केलंय. मी खोटं नाही बोलत आहे. काय? मी खरं बोलतेय. त्यांनी आईला लपवून ठेवले कुठेतरी. प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. हो का? मग हे तुम्हाला अधिकाने सांगितलंस? कारण मी हे जर सगळं सांगितलं असतं ना तर राजनाथने मला धमकी दिली होती की मी आईला जीवे मारीन. म्हणून नाही सांगितलं. म्हणून मी हे सगळं निमूटपणे सहन करतेय. साकेतदा, हिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नको. खोटं बोलते ती, सारवा सारव करते फक्त. शांभवी, जर तुझ्या आईला त्याने किडनॅप केलंय तर मग तू पोलिसांची मदत का नाही घेतलीस?